त्यावेळेस रेखाचं पोट दुखायला लागतं आणि जेव्हा रेखाचं पोट दुखायला लागतं त्यावेळेस रेखाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. जे तिच्या पोटामधलं जे लेकरू आहे ते पोटाच्या बाहेर येतं दिवसं होण्याच्या अगोदरच आणि जे लेकरू बाहेर आलेलं असतं ते फार विचित्र असतं. त्या लेकराचे डोळे, त्या लेकराची स्किन असं वाटत होतं की जसं की ॲसिड त्याच्यावर पडलंय आणि त्याची त्वचा जळाली आहे. फार फार भयानक ते लेकरू दिसू लागलं आणि ते लेकरू फार तर फार 1 ते दीड तास जिवंत राहिलं आणि त्यानंतर ते मरण पावलं. हा पहिला प्रकार रेखाच्या घरामध्ये आत्तापर्यंतचा भयानक घडलेला होता. परत हे ज्याच्या घरामध्ये गेले यांना थोडीशी भीती वाटायला लागली की आपल्यासोबत हाच थोडाफार काहीतरी प्रकार होतोय. मग त्यांनी हे जे आजूबाजूला बोलतात लोकं ते रेखाने आपल्या आई-वडिलांना सांगितलं तर आई-वडील म्हणले की "बाबा होऊ शकते." त्यांनी